softly. हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूनम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज एकदम खास दिवस आहे आणि आता मी बरं काही शूट नाही केलं कारण आज खूप गडबड झाली आहे. आज आहे अविनाशचा बड्डे आणि त्यांच्यासाठी मी आज थोडंसं असं स्पेशल असं काहीतरी करत आहे. मस्त असं आता त्यांचं 36वा हा बड्डे आहे, तर त्यासाठी मी 36 असे रोजेसचा मी बंच असा केलेला आहे. 1 मिनिट दाखवते. असं मस्त 36 रोज असं मी त्यांना बुके रेडी करून घेतला आहे. आज सकाळी त्यांना सोडलं, रुद्राक्षीला सोडलं आणि बुके आणि गिफ्ट घ्यायला वगैरे गेले. आंघोळसुद्धा झाली नव्हती. तसंच माझं खरेदी वगैरे करणं चालू होतं कारण एकदा रुद्राक्षी आली की रुद्राक्षी काही बघू देत नाही, घेऊ देत नाही. म्हटलं तिला आणायच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी आपण उरकून घेऊयात, म्हणून मस्त असा बुके मी रेडी करून आणला आहे ना. मस्त त्यांचा म्हटलं 36वा बड्डे आणि कधी त्यांना फ्लावर वगैरे असं गिफ्ट नाही दिलं तर कधीच, आणि असं फर्स्ट टाईम मी त्यांना बुके गिफ्ट देते. मस्त वाटतंय ना. आणि याचं प्राईस सांगायचं म्हणजे मला हा 1400ला मला बुके पडला आहे. हा असं म्हटलं कधी दिलं नाही म्हणून घेतला. म्हटलं अरे भरपूर महाग वाटला आधी. म्हटलं जाऊ दे, म्हटलं इतना तो बनता है आज के लिए. जे आपल्या जीवनात एवढं स्पेशल आहे त्यासाठी थोडा जमतो खर्च, म्हणून आज मस्त असा खर्च करून असं बुके घेतला आहे. आणि त्यानंतर मस्त अशी त्यांना टायटनची वॉच घेतलेली आहे, ती पण दाखवते. मस्त असं टायटनची वॉच घेतलेली आहे त्यांच्यासाठी, पॅकिंग वगैरे करून आणलेली आहे. दाखवेल नंतर ओपन केल्यानंतर कशी वाटेल ती. असं त्यांचं माझी सकाळी खरेदी वगैरे झाली. मला यायला जवळपास 12 वाजले आणि सर्व खरेदी केली. मी केक वगैरे आणला आहे आणि त्यांना माहीत नाही आहे मी हे सगळं प्लॅन काही केलेलं आहे ते. आणि असंच काही प्लॅन वगैरे काही केला नव्हता. मी म्हटलं काही करू नये, बाहेर जेवायला जाऊयात. फक्त एवढंच आमचं झालं होतं डिस्कशन वगैरे काय करायचं. आणि विचारलं मी तिला काय गिफ्ट पाहिजे, काय गिफ्ट पाहिजे. त्याने काही सांगतच नव्हते. आणि मी म्हटलं आता काय गिफ्ट देऊ. म्हटलं त्याच्यासाठी मी 2 शर्ट घेतले होते. त्यानंतर पुण्याला गेले तेव्हा 2 टी शर्ट घेतले होते आणि असे फॉर्मल असे 2 असे ऑलरेडी मी त्यांना मिंत्रावर वगैरेहून ऑर्डर केली होती कारण बाहेर जाणं होत नव्हतं, म्हणून ना मिंत्रावरून ऑर्डर करून असे फॉर्मल ड्रेस घेतले होते त्यांच्यासाठी. ते आज घालून गेलेत त्यांनी. म्हटलं आता गिफ्टमध्ये एक स्पेशल असं काहीतरी गिफ्ट द्यावं. आणि मी वॉच असं दरवेळेस दिलेली आहे, पण असे एक छान असं मला द्यायची होती. म्हणजे असं एक म्हणजे छान असं एक छान कंपनीची वगैरे एक द्यायची होती. फास्टॅगची वगैरे दिली होती मागच्या वेळेस, असं 1000-1500 अशा गिफ्ट दिल्या होत्या. पण असं फर्स्ट टाईम मी अशी टायटनची मस्त वॉच घेतलेली आहे ही 6000ची. आणि मला स्पेशल गिफ्ट काहीतरी बनत आहे म्हणलं यावर्षी, म्हणून म्हटलं ते आपल्याला नेहमी बड्डेला काही ना काही गिफ्ट देत असतात. काहीतरी आमचं काहीतरी खरेदी मोठी होत असते बड्डेचं म्हटल्यावर वगैरे. म्हटलं आपण कधी त्यांना तरी दिलं पाहिजे, कधी खुश केलं पाहिजे, म्हणून त्यांना न सांगता मी सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या आज. आणि बघूया त्यांचं रिॲक्शन कसं येते. आणि आता मी रेडी झाली आहे मस्त. त्यांना आवडते साडी वगैरे घालून जाणार आहे. त्यांना माहीत नाही आहे मी आता ऑफिसमध्ये जाणार आहे, त्यांच्या ऑफिसमध्ये. आणि मस्त म्हटलं सगळ्या त्यांच्या ऑफिस कलिगसोबत वगैरे बड्डे वगैरे सेलिब्रेशन वगैरे करूया. जमलं तर बाहेर जेवायला वगैरे त्यांना सगळ्यांनाच घेऊन जाऊयात. एक पार्टी टाईपमध्ये होऊन जाईल त्यांचं पण. आणि त्यांना माहीत नाही की आम्ही येणार आहे ऑफिसला. मी आता पटकन रेडी होते आणि मस्त असं त्यांना सरप्राईज देतो. मस्त सरप्राईज वगैरे देतो. आणि आता बोलत पटकन मेकअप वगैरे करून घेते. जास्त काही नाही करणार, एक लाईट आपला मेकअप करणार आहे जो मी नेहमी माझा असतो. आणि तुम्हाला असे जर सिम्पल मेकअप वगैरे करायचं असेल ना, हे फेसेस कॅनडाची क्रीम आहे, स्ट्रोक क्रीम. आणि प्लस हे मॅट फाउंडेशन आहे फेसेस कॅनडाचं. खूप मस्त अमेझिंग आहेत. याला म्हणजे जास्त काहीच गरज नाही आहे. एक मी मस्त आपलं मॉइश्चरायझर लावलं. त्यानंतर त्याच्या आधी मी हे लावलं आहे, नाव समजा मला आठवत नाही आहे ते. मिनिमलिस्टचं मी सिरम वापरलं आहे. त्यानंतर मी मॉइश्चरायझर वगैरे लावलं आहे. आणि आता हे डायरेक्ट स्ट्रोक क्रीम अप्लाय करते. एकदम मस्त आहे, मला तर खूप आवडत आहे. बेस एकदम एवढा छान राहतो. आणि तुम्ही पाणी टाका वगैरे, म्हणजे पाण्याने वगैरे सामाने वगैरे असं म्हणजे बिलकुल असा मेकअप केकी वगैरे होत नाही, असं पॅचेस नाही भेटत. मस्त आहे प्रोडक्ट, मला खूप आवडतं. मला दुसरा प्रोडक्ट पेक्षा ना सध्या हेच जास्त आवडायला लागलं. आणि लवकर कुठे जायचं असेल ना पटकन उरकल्या जातं. तुला काळा दिसतं का? आता छान दिसतंय. माईकची सेटिंग केली नव्हती, मोबाईलची सेटिंग केली नव्हती. आता बऱ्यापैकी छान दिसतंय. दाखवते मी ह्याला मॅट फाउंडेशन थोडंसं घ्यायचं हातावर, जास्त नाही घ्यायचं. हा लगेच म्हणजे भरपूर त्याचं छान आहे. म्हणतात त्याला प्लेस खूप छान बसतो याचा. सोबत ही स्ट्रोक क्रीम थोडीशी ॲड करायची म्हणजे छान लवकर ब्लेंड होतं. छान मिक्स करायचं. आणि
स्प्रेड करून टाकायचं स्पॉन्ज झालं आपलं फेसेस कॅनडाचं मी फ्रंट कॅमेराने शूट करते त्याच्यामुळे दिसेल फेसेस कॅनडाचं आहे कॉम्पॅक्ट पावडर त्याने लगेच आपण मेकअप सेट करून घेऊया ते त्यांना पण मेकअप वगैरे येत नसेल ना त्यांनी हे प्रोडक्ट वापरा मला खरंच मस्त फिनिशिंग मिळेल माझी स्किन ना खरं सेन्सिटिव्ह आहे आणि जे प्रोडक्ट जे तुम्हाला मी कधी पण सांगत असते ना ते जेन्युइन असतात किंवा असे प्रमोशनल वगैरे काहीच नसतात आणि माझी स्किन एवढी सेन्सिटिव्ह असल्यामुळे ना मला असे लगेच कुठलेच प्रोडक्ट लगेच नाही सुट होत आणि मी लगेच रिस्क नाही घेत नाही कोणते पण आणि व्यवस्थित त्याचा अभ्यास वगैरे करूनच माझे प्रोडक्ट वगैरे मागवलेले असतात मोस्टली अगर हे थोडंसं ब्लश वगैरे नाही लावणार आहे जास्त काही नाही करणार हे मेकअप हेच थोडंसं शाईन म्हणून आपण वापरूयात बस जास्त काही मेकअप नाही करणार आहे एक लिपस्टिक लावेल आणि टिकली बस कानातले घालते इयरिंग्स घालणार आहे आणि झुमका घालू का नाही नको खरं नाटकात जास्त वेळ नाही घालायचा आहे मला जायचं आहे पटकन म्हणजे 5-1 वाजेपर्यंत तरी पोचलं पाहिजे तिकडे जायला 25 मिनिटं लागणार आहेत तिकडे ऑफिसला पोचायला त्याच्यामुळे पटपट पटपट आवरून घेता येतं चला हे सामान ठेवते क्विक अशी हेअरस्टाईल करते फास्ट आणि भेटू आता थोड्या वेळाने कशी दिसती असं एकदम सिंपल लुक केलाय मस्त वाटतं मला तर आवडलं कुंकू लावलं सिंदूर काही सापडत नाही कुठं ठेवलंय घाई गडबडीत मस्त कुंकू लावलंय छान ब्लॅक कलरच्या बांगड्या पण घालायच्या होत्या पण म्हटलं जास्त नको आता गाडी पण चालवायची मला ते पण ते इरिटेड होतं खूप म्हणून मग सिंपल असे स्टोनचे बँगल्स घातल्या आणि या मस्त रिंग्स छान इथं या मी पुण्याला गेलते ना तेव्हा घेतल्या होत्या मी तुळशीबाग नाही सॉरी FC रोडमधून घेतल्या होत्या मस्त भेटल्या मला तर खूप आवडल्या सिंपल मस्त वाटतं एक साडी दाखवू का पूर्ण साडी दिसत नाहीये एक सेकंड सोप्या रुपये टाकले मस्त तरी पूर्ण नाही दिसत आहे साडी असो नंतर दाखवते साडी कशी दिसते मी मस्त दिसते ना काय सुंदर दिसते ते फ्लॉवर ना भारी मला तर खूप आवडले वास एकदम भारी येतोय गुलाबाचा वास कोणाला आवडतो मला सांगा नक्की कमेंटमध्ये आणि आता डायरेक्ट आता आपण गाडीत बसल्यावर बोलूयात कारण आता किती वाजलेत 5 वाजतायत आणि पटकन आम्ही निघतो म्हणजे त्या पोचायला पण मला वेळ लागेल तिथे मग गाडीमध्ये बसल्यावर बोलूयात आणि पुढचा हा व्लॉग कंटिन्यू बघा आम्ही कसं कसं सेलिब्रेट केलं हे मी नक्की दाखवते तुम्हाला पण चलो बाय स्टे ट्यून गाईज आणि हा एक सांगायचंच राहिला हा जो मी ब्लाऊज वेअर केलाय ना हा रेडीमेड नाही आहे हा मी स्वतः शिवलेला ब्लाऊज आहे आणि एकदम मस्त शिवलेला आहे मी हा ब्लाऊज आणि एकदम या साईडवरचा ब्लाऊज आहे तो प्लेन आहे तो काही आता येत नाहीये त्याच्यामुळं मी ह्याच्यावर वेगळा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे आणि आम्ही स्वतः शिवलाय एकदम मस्त बसलेला आहे जेव्हा मी नवीन ब्लाऊज शिकायला चालू केलं होतं ना तेव्हा मी शिवलेलं आहे त्यानंतर माझं काही ब्लाऊज काही शिवणंच होत नाही हे रुद्राक्षीमुळं
आता बघू, आता नवीन नवीन ब्लाऊज मी पण ट्राय करणार आहे शिवायला ट्रेंडिंगमध्ये, आणि तुम्हाला पण दाखवेलच कसे आणि काय काय. आणि मी माझं ना मिशोचं ब्लाऊज कलेक्शनचं मी जे जे ऑनलाईन ऑर्डर केले त्याने अमेझिंग ब्लाऊज आलेले आहेत आणि एकदम खूप मस्त आणि कमी किमतीमध्ये खूप सुंदर असे ब्लाऊज भेटलेले आहे. मिशोवरून मी खूप सुंदर असे कमी किमतीत ना ब्लाऊज ऑर्डर केले होते. एवढे मस्त आलेत ना ते, मी तुम्हाला नक्की दाखवते. आणि मी पहिल्यांदा जे जे मागवलेत ना ते मी प्रत्येक असे 2-2 कलर वेगवेगळ्या कलरमध्ये मागवून ठेवलेले आहेत आणि एकदम मस्त आलेले आहेत आणि खूप छान दिसतात साडीवर वगैरे घालायला. आणि कधी कधी असे रेडीमेड ब्लाऊज पाहिजेत आपल्याकडे, म्हणजे कोणती साडी घेतली आणि आपल्याला घालायची आहे, त्याचं ब्लाऊज अजून आपण शिवलेलं नाहीये, असे आपल्याकडे कलर्स ब्लाऊजचे पाहिजे असतात. त्याच्यामुळे मी असे भरपूर असे मी ब्लाऊज मागवले आहेत. आणि लवकरच मी याची इंस्टाग्रामवर एक छोटीशी शॉर्ट रील घेऊन येणार आहे. नक्की बघा आणि कसे वाटतायत, आणि तुम्हाला जर त्याची लिंक वगैरे पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करत जा, मी तुम्हाला लिंक पाठवते. आणि खरंच खूप खूप सुंदर आहेत ते ब्लाऊज, मी नक्की दाखवते. चलो, आणि मी निघालोय यांच्या ऑफिसकडे आणि आता मी गाडीत जाणार आहे. स्टे ट्यून गाईज, बघूया त्यांची रिएक्शन, दाखवते मी Adult तुम्हाला. life? Yeah, man. Like when buying a new car, getting car insurance from the showroom is not compulsory? Wait, seriously? TNC Supply. Can't get it. आता ना ऑफिसमध्ये पोहोचले खरं, पण खूप मोठा पचका झालाय, काय ते पुढे सांगते थोड्या वेळात. कसा वाटला बर्थडे? बर्थडे केक, मी वॉच दाखव, वॉच. कसं वाटलं हो गिफ्ट? खूपच छान आहे वॉच ही. छान आहे. हो. फ्लावर दाखव. फ्लावर्स. थँक्यू फॉर कसं वाटलं गिफ्ट? सरप्राईज गिफ्ट भावाला. पण आता सरप्राईजचा पचका झालेला आहे. सांगा कारण. येताना टोल नाक्याचा टोल नाका लागतो, टोल नाक्याचा मेसेज पडला. मेसेज पडला. मी म्हटलं टोल नाक्याला गाडी कशी काय आपली? मला लक्षात आलतच बरं, टोल नाक्याला गेला मेसेज पडणार आणि यांना कळा. मला वाटलं कामात वगैरे असलं बघणार नाही फोन, पण ही साहेबांनी बघितला आणि इथे माझा पचका झाला आणि त्यांना कळालं की हे येत आहे म्हणून. नाही, ठीक आहे, पचका म्हणजे तुम्ही आता हे कळलं, मला बाकी सगळं सरप्राईज होतं ना. बाकी सरप्राईज होतं, पण आता आम्ही असं येऊन सरप्राईज देणार होतो ऑफिस मध्ये अचानक पूर्ण येऊन. असं सीसीटीव्ही मध्ये बाहेर दिसलंच असतं की गाडी दिसलीच असती बाहेर. ठीक आहे, डायरेक्ट जागेवर आलं तर सरप्राईज वेगळं असतं. चला आता आम्ही मस्त जेवण करायला जाणार आहे. फोटो काढायचा का? लाईट आलाय, एक फोटो काढायचा मस्त, उजेडा छान दिसणार असं. बरं ठीक आहे, हॉटेलमध्ये काढायचं मस्त, किल्ल्याचं काढायचं फोटो. केक ठेवून टाक मला. फ्लावर. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे वन्स अगेन. हॅपी बर्थडे बाबा. बाबाच्या बर्थडेच्या गिफ्ट साठी धावपळ करत 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 केलंय आम्ही सर्व. होय. तुम्हाला सोडलं, हम्म. तुम्हाला सोडल्यानंतर लगेच गेले. 9:30 वाजले होते ना, 9:30 वाजता सोडलं आणि लगेच गेले. 2-3 फ्लावरचे शॉप वगैरे बघितले. 9:30 शोरूम उघडे होते. शोरूम नाही, शोरूम तेव्हा उघडलं नव्हतं. मला फ्लावर वगैरे बनवून घ्यायला वेळ लागला ना तिथं लगेच मी कस्टमाइज करून घेतलं. म्हणजे 36वा वाढदिवस म्हणून असे 36 फुलांचा बंच करून घेतला होता ना. विंडो बंद करा ना, बोलायला काय चालते, बंद करा की. तिथं फुलाचे 2-3 शॉप गेले. तिकडं त्या चौकात गेले होते मी, तिकडं आपल्या गणपतीच्या तिकडं. ते चौकच नाही, तिकडं त्या आणि त्यांनी खरंच खूप मस्त फुलांचा बुके करून दिला. त्यांनी स्वराज नाव आहे त्यांचं. क्रोम मॉल नाही का, क्रोम मॉलच्या समोर त्या चौकात स्फूर्ती चौक आहे का, तिथून तिथं त्यांचं स्वराज म्हणून आहे ना, मस्त. आणि त्यांच्या कस्टमाइज मला माहित नव्हतं, त्यांच्याकडे फोटो असे चॉकलेटचे वगैरे तिरंगा.
काय ते ऍड्रेस सांगते मी कोणता आहे, पण मस्त होते त्यांनी, मस्त त्यांच्याकडे त्यांनी नंतर दाखवले कस्टमाइज करून, पण त्यांनी बर्थडे साठी बनवत आहे असं म्हणल्यानंतर त्यांनी दाखवले असे असे कस्टमाइज वगैरे करतात ते वगैरे म्हणून. हो. पण आता फोटो वगैरे काढले नव्हते म्हणून मस्त होतं ते, उलट मी बनवून घेतलं असतं, अशा फ्लावर पेक्षा ते अजून भारी दिसलं असतं. त्यांनी परत असे नेल्सचे वगैरे, ब्राईडच्या नेल्सचे Pure वगैरे, गोलाचं आहे ना, गुलाबच आहे ना. पूर्ण गुलाब येते हो. काय झालं लॉकेजच आहे ना. आपलं इकडे जायचं, याला वेळ लागला, मग तोपर्यंत 10, 10:30 पर्यंत ते शॉप उघडलं होतं. शॉप उघडून मग बरेच वॉच बघितले. हम्म. एक आवडली होती, 13,000ची ती वॉच, पण तेवढं बजेट नव्हतं माझं. लेदर मध्ये नव्हती का? लेदर मध्ये आहेत ना, लेदर मध्ये कुठं टिकत कोणाचा सल्ला घेतलाय? कोणाचा सल्ला घेतला नाही मी, माझ्या मनानेच घेतलं सगळं, दुकानदाराला विचारून. नाही कोणालाच विचारलं नाही, ओमला नाही ना कोणालाच. माझं मी घेतलं सगळं. नाही मी कोणालाच काहीच दाखवलं नाही, माझ्या चॉईसनी सगळ्या गोष्टी केल्यात मी. माझ्या डोक्यात ज्या ज्या कल्पना होत्या त्यानुसार मी घेतलं. मस्त जेवण वगैरे केलं आणि स्टारबक्सची कॉफी प्यायला गेलो होतो. तिथे फर्स्ट टाईम मी कॉफी पिली होती आणि तिथला एक्सपिरियन्स पण ओके होता, पण जसं आपल्याला वाटतंय ती बऱ्यापैकी खूप महाग आहे कॉफी. 2 कॉफीचं आमचं 650 बिल झालं होतं मस्त. त्याच्यामुळे, आणि फर्स्ट टाईम पिली होती त्याच्यामुळे एक्सपिरियन्स ओके होता, म्हणजे एकदम पण असं जसं मला वाटत होतं की अशी असेल तशी असेल, म्हणजे एक्सपेक्टेशन खूप हाय होत्या माझ्या, पण एवढं पण मला असं एवढं खास एक्सपिरियन्स नाही वाटला. आम्ही विचारून कॉफी मागवली होती, म्हणजे कोणती छान आहे त्यानुसार एक हॉट कॉफी घेतली होती आणि एक कोल्ड कॉफी घेतली होती, आणि ती ओके होती एकदम. पण स्टार्टिंगला असं एकदम कडू लागतं आणि नंतर सेकंड सिप वगैरे आपण घेतो तेव्हा मस्त लागतं. पण मला कोल्ड कॉफीपेक्षा ना त्यांची हॉट कॉफी खूप आवडली. एक त्यांचं नाव मी मेन्शन करते, मला नाव लक्षात येत नाही आहे आता, मी कोणती आम्ही कॉफी घेतली आहे आणि हे मेन्शन करते. आणि तुम्हाला पण स्टारबक्सची तुम्ही कोणती कॉफी तुम्हाला आवडते मला हे नक्की सांगा, आणि तुमचा पण एक्सपिरियन्स कधी जर तुम्ही गेला असेल आणि तिथली खरंच कोणती कॉफी अजून ट्राय करण्यासारखी आहे किंवा कोणती छान आहे मला हे पण कमेंटमध्ये सांगा, म्हणजे नेक्स्ट टाईम आम्ही गेल्यावरती आम्ही ऑर्डर करू आणि छान असा एक्सपिरियन्स येईल. नाव कोणाचं आहे? आयुष्यातली पहिली कॉफी स्टारबक्सची कशी वाटली हो? खूप महाग वाटली पण छान वाटली. कशी होती तुला कॉफी? काय काढू? काय काढू ड्रेस? काय काढू ड्रेस? कटिंग कशी वाटते तुझी? छान आवडली तुला? टकू करू? बाबासारखं असं बाबासारखं टकली करू ग? करू ग? बरी आहे, चल होमवर्क करायचं होऊ दे. कसा वाटला बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आमच्या चॅनलला, आणि भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये. चलो बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर.